हे लक्षात घ्या, महायुतीच्या वतीनं या ठिकाणी आमचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री सुनीता वहिनी असतील, या ठिकाणी युतीच्या वतीनं या ठिकाणी सुहास सिसाट भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी ठरलेले आणि या ठिकाणी निश्चित प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला वाटत असतं का आपल्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे, प्रत्येकाला आशा असते. या ठिकाणी आज पक्ष महायुतीच्या वतीनं सुहास भोजेंची उमेदवार फायनल झाली. त्या ठिकाणी निश्चित आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक सत्तार साहेब यांनी त्यांच्या मुलांचं नॉमिनेशन या ठिकाणी भरले. पण या ठिकाणी पक्षाच्या वतीनं सुहास भोजे उमेदवार फायनल झाली. या ठिकाणी निश्चित एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी चर्चा करून त्या ठिकाणी सत्तार साहेबांना त्या ठिकाणी सांगितले आणि या ठिकाणी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुहास सिसाट त्यांचं छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, या ठिकाणी एकजुटीने मिळून या ठिकाणी आमच्या उमेदवारासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि या ठिकाणी आमचा उमेदवार विजयी करून आम्ही प्रचंड मताधिक्याने उमेदवार विजयी करू. कुठेतरी आपली शिवसेना देखील इच्छुक होती. हे बघा, इच्छा ही प्रत्येक पक्षाला असते. प्रत्येक या ठिकाणी आता आमचे जिल्हा प्रमुख रमेश पवार देखील उपस्थित त्यांनी देखील पक्षाकडे मागणी केली की मला या ठिकाणी परिस्थिती मिळाली पाहिजे, प्रत्येकाचा हक्क असतो या ठिकाणी मागणीचे. पण या ठिकाणी समन्वय साधून महायुतीच्या वतीनं प्रत्येक महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये युतीचे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे युतीमध्ये कुठला तणाव नाही. खेळमेळीच्या वातावरणात या ठिकाणी नॉमिनेशन दाखल करण्यात आले. आमचे सहकारी संजय असतील, खासदार भोंगरे साहेब असतील, जिल्हा प्रमुख असतील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते या ठिकाणी राधाकिशन पठाडे असतील, या ठिकाणी आमचे महापौर गटनेते किशोर नागरे असतील, महानगरपालिकेचे सर्वांच्या समेत या ठिकाणी नॉमिनेशन आणि महायुतीचे उमेदवार सुहास सिसाट यांचं दाखल केलं. पण अनेक वर्षापासून ही जागा शिवसेनेकडे होती, मात्र आता भाजपने ते दावा धुतला आहे. या ठिकाणी ही जागा अनेक वर्षापासून शिवसेनेची होती. ही जागा शिवसेनेला सुटली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही देखील मागणी केली होती. पण या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतात, कारण की राज्यामध्ये पक्ष चालत असताना अनेक ठिकाणी एक पाऊल पुढे जावं लागते, एक पाऊल मागे यावं लागतं. या दृष्टिकोनातून ही जागा भारतीय जनता पार्टीत सोडली असेल. पण या ठिकाणी शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तिने आम्हाला या ठिकाणी आदेशित केलं की आज आपण महायुतीचा जो उमेदवार दिला त्याचं नॉमिनेशन भरण्यासाठी त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आम्ही हजर राहिलो. त्यामुळे आमच्या नाराजगीने निश्चित या ठिकाणी जागा जरी आज भारतीय जनता पार्टीने दिली असेल, पण या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शिंदे साहेबांनी आम्हाला जागा सोडून द्यायची असं असू शकतं.